सर्व ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण या ठिकाणी माहिती घेत आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कोणताही मनामध्ये संदेह न ठेवता आणि व्हिडिओ संपल्यानंतर ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकता। त्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत, 12वी पासवाल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी पदं आहेत आणि आपल्याला तर माहिती रेल्वेची परीक्षा आपण मराठी मातृभाषेतून आपण देऊ शकतो। महिला पण भरू शकतात, पुरुष पण भरू शकतात। संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। इथून पुढे सुद्धा रेल्वेच्या भरपूर भरत्या येणार आहेत। 23 तारखेला तर अजून मोठी भरती या ठिकाणी येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती ग्रुप डीची आणि पुढच्या वर्षी पण येणारच आहेत असं रेल्वे मंत्र्यांनी पाठीमागे सांगितलं होतं। त्यामुळे रेल्वेची तयारी चालू राहू द्या, एनटीपीसी अजून बाकी आहे आणि तुम्हाला जर वाटतं की रेल्वेची परिपूर्ण या ठिकाणी तयारी करायची एकाच ठिकाणी, तर मागील 10 वर्षाचं ॲनालिसिस करून तुम्हाला व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, ई बुक दिले आहेत, ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत आणि ही फक्त केवळ आणि केवळ 255 रुपयामध्ये। तर जे पण विद्यार्थी इच्छुक असतील 72 48 93 0176 नंबरला 255 फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ हे सर्व कंटेंट रेल्वेवरती तुम्हाला दिलं जाईल। तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड तर्फे ही रिक्रुटमेंट ऑफ हेरिट मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरी यामध्ये भरपूर सारे वेगवेगळे पदं आहेत आणि कधीपासून अर्ज करायचे आहेत तर या ठिकाणी जर बघितलं तर 7 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झालेले आहेत। 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत याचे अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे। जसं की मी थंबनेलवरती या ठिकाणी लिहिलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी जर आपण बघितलं तर स्पष्टपणे लिहिलेलं आहे चॉईस ऑफ एक्झामिनेशन आणि त्यामध्ये या ठिकाणी आपल्या मातृभाषा मराठीचं सुद्धा नाव आहे। म्हणजे आपण ही परीक्षा आपण असल आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठी भाषेतून सुद्धा ही परीक्षा तुम्ही देऊ शकता। जसं की यामध्ये टोटल 1000 जागा प्लस जागा आहेत। मग त्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत। जसं की या ठिकाणी शिक्षकांसाठी काही पदं आहेत मित्रांनो। पदव्युत्तर शिक्षक म्हणून या ठिकाणी आहे, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, त्यानंतर सायंटिफिक सुपरवायझर म्हणून आहे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे, त्यानंतर चीफ लॉ असिस्टंट आहे, पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, फिजिकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर आहे, ओके, सायंटिफिक असिस्टंट ट्रेनर आहे, ज्युनियर ट्रान्सलेटर आहे, सीनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर आहे। त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर स्टाफ वेलफेअर आहे, लायब्ररियन आहे, संगीत शिक्षक आहे। तसंच या ठिकाणी जर बघितलं विविध विषयाचे प्राथमिक रेल्वे शिक्षक म्हणून या ठिकाणी वेगवेगळी पदं आहेत। सहाय्यक शिक्षिका महिला स्पेशल कॅटेगरीमध्ये महिलांसाठी या ठिकाणी स्पेशल पद आहे। ज्युनियर स्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून हे पद एक आहे। आता असं जर बघितलं तर टोटल या ठिकाणी जर बघितलं तर 16 या ठिकाणी पदं आहेत। लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट्री अँड मेटलर्जिस्ट असं म्हणून एक पद आहे। तर अशी टोटल जर बघितलं 1036 पदं आहेत। आता यामध्ये वेगवेगळी पदं आहेत। जसं की या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला टीचर वगैरे आहे तर त्याला डीएड बीएड पाहिजे आहे आणि ती संपूर्ण मी जाहिरातीमध्ये जे मेन्शन केलेलं आहे ती जाहिरात टेलिग्रामवरती टाकलेली आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की 12वी वरून कोणतं पद मला भरता येईल, तर की बाकी पदांसाठी आता जे आपण पाहिलेलं आहे तर त्यासाठी ही या ठिकाणी पात्रता आपल्याला दिसत आहे पद्धतीने। त्यानुसार या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशन दिलेलं आहे। ग्रंथालय असेल तर ग्रंथपाल वगैरे, त्यानंतर या ठिकाणी डीएड बीएड वाल्यांसाठी या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये भरपूर पदं या ठिकाणी दिलेली आहेत। मग ज्यांचं 12वी झालेलं आहे, ठीक आहे, 12वी झालेलं आहे आणि कोणताही अनुभव नाही तर त्यांच्यासाठी जे पद आहे मित्रांनो, तर जे 16 नंबरचं मी पद या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर ज्यांचं 12वी झालेलं आहे आणि 12वीला फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 जर विषय घेऊन उत्तीर्ण झाला असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो हे एक पद आहे आणि त्या पदाचं नाव काय आहे मित्रांनो, तर लॅब असिस्टंट ग्रेड 3 केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट। आता हा फॉर्म भरलाच पाहिजे किंवा भरायलाच पाहिजे असं मी बिलकुल म्हणणार नाही, कारण जागा जर बघितलं तर या ठिकाणी टोटल जरी 1036 जागा असल्या तरी ह्या एका पदासाठी फक्त 12 जागा आहेत। फक्त एक आपल्याला माहिती असावी की बाबा ही जाहिरात सुद्धा वर्षाच्या अखेरीला येणार होती, कसं काय आली नाही, त्यामुळे मी या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात सांगितलेली आहे। आणि जे इच्छुक असतील त्यांनी अवश्य भरून घ्या। वयोमर्यादा या ठिकाणी आपापल्या पदानुसार या ठिकाणी बघू शकता आणि जे आता मी तुम्हाला 12वी वरून सांगितलं त्यासाठी जर आपण वयोमर्यादा बघितलं तर 18 ते 33 वर्ष ओपनसाठी आहे। बाकीचे या ठिकाणी SC ST साठी अजून 5 वर्ष सूट असते, ओबीसी साठी 3 वर्ष सूट असते। या ठिकाणी वेतन जर बघितलं जे 12वी वरून पद आहे, ओके, लॅब असिस्टंट ग्रेड 3 यासाठी जर बघितलं 19,900 सुरुवातीचं या ठिकाणी वेतन आहे। तर ज्यांचं पण केमिस्ट्री आणि या ठिकाणी फिजिक्स हा विषय 12वीला आहे तर ते या ठिकाणी फॉर्म भरू शकता। अशा पद्धतीने रेल्वेने जेवढं पण त्यांनी प्रॉमिस केलं होतं की बाबा 2024ला जेवढ्या भरता येतील तेवढ्या ठिकाणी त्यांनी भरत्या काढलेल्या आहेत मित्रांनो। आता ही आज जी भरती सांगितली आपण मिनिस्ट्री आयसोलेटेड्समध्ये सांगितली। आता एकच भरतीचे राहिलेले अर्ज त्याचे पण वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेली आहे। 23 तारखेपासून त्याचे सुद्धा फॉर्म सुरू होणार आहेत मित्रांनो ग्रुप डीचे, ओके, आणि ही भरपूर मोठी भरती आहे। 23 जानेवारीपासून ही सुरू आहे। 10वी पासवरती फक्त ही भरती असणार आहे, त्यामुळे त्याची सुद्धा जबरदस्त आपली तयारी चालू राहू द्या। तरी अभ्यासक्रम काय वेगळा असा नाही मित्रांनो, एकदम टू द पॉईंट मागील 10 वर्षाचं मी तुम्हाला ॲनालिसिस करून हे सर्व घटकावरती कसे प्रश्न काय आहेत सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे। 523 घटक आहेत। इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंकगणित, बुद्धिमत्ता ह्या सर्व टॉपिकवरती बघून 523 घटक कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारले सर्व तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे कुठेही आपल्याला या ठिकाणी भरकडायची गरज नाही।
एकाच ठिकाणी हे सर्व कंटेंट दिलेलं आहे. अगदी माफक फीमध्ये फक्त 255 मध्ये सर्व कंटेंट दिले, तर याचा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. अजून सविस्तर तुम्हाला ही जाहिरात पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहे. आपल्या एक्झामवरील टेलिग्राम चॅनलला तिथून सुद्धा तुम्ही ही जाहिरात पाहू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास आवर्जून लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अशाच अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.